आजची गोष्ट आहे समाधानी मन. समाधान हे आपल्याला कोणत्या बाजारात विकत मिळत नाही. तर बघूया ही छोटीशी गोष्ट जी आपल्याला खूप काही शिकवून जाते. रामपूर नावाच्या गावात एक श्रीमंत सावकार होते. त्याचे नाव धनाशेठ होते. त्यांच्याकडे अफाट संपत्ती होती. काय होती? अफाट संपत्ती होती त्यांच्याकडे. त्यांच्या पुढील 7 पिढ्यांनी जरी बसून खाल्लं तरी संपणार नाही एवढी संपत्ती त्यांनी मिळवली होती. तरी पण धनाशेठ सुखी नव्हते. म्हणजे एवढी संपत्ती असून पण धनाशेठ नावाचे जे व्यक्ती होते त्यांना सुख काही नव्हतं. मनात काहीतरी विवंचना होतीच. विवंचना म्हणजेच काय? काळजी. त्यांच्या मनात कोणती ना कोणती काळजी असायची. त्यामुळे त्यांना झोप यायची नाही. झोपच येत नसे त्यांना. त्यामुळे खऱ्याखुऱ्या सुखाला ते वंचित झाले होते. गोरगरीब लोक रात्रीचे खूप शांतपणे झोपतात, पण श्रीमंतांना तेवढी सुखाची झोप येत नाही, कारण त्यांना कोणत्या ना कोणत्या गोष्टीची काळजी लागलेली असते. तसंच ह्या धनाशेठ बरोबर होतं. श्रीमंत म्हणजेच काय? धनवान, ज्यांच्याकडे भरपूर सारी संपत्ती आहे त्यांना श्रीमंत असे म्हणतात. त्यांनी प्रत्येकाला त्यांनी काय विचारले? मी काय करू म्हणजे या विवंचनेतून म्हणजेच या काळजीतून सुटेल, माझी सुटका होईल आणि मला सुखाची झोप लागेल. झोप खूप महत्वाची असते आपल्या जीवनामध्ये. निवांत झोप येणे खूप गरजेचं असतं. अंथरुणावर पडल्या पडल्या ज्याला झोप येते तो खरा सुखी आणि तो खरा धनवान मी तर म्हणेल. त्यांना कोणीतरी सांगितले, तुम्ही संतांना शरण जा, म्हणजे तुम्ही संतांकडे जा, म्हणजे तेच तुम्हाला यातून सोडवतील. धनाशेठ संतांच्या शोधात निघाला. वाटेत एका झाडाखाली एक साधू महाराज बसले होते. त्यांना नमस्कार करून धनाशेठ म्हणाला, महाराज, मला काहीही कमी नाही. पुढील 7 पिढ्या बसून खातील एवढी संपत्ती मिळवली आहे, तरीही मी सुखी नाही. असं का बरं? साधू महाराज म्हणाले, आधी मला तुझी विवंचना काय आहे ते सांग. म्हणजे तुला कसली काळजी आहे ते सांग, म्हणजे त्यातून कसे सुटायचे ते मी तुला सांगतो. धनाशेठ म्हणाला, महाराज, मला एकच विवंचना म्हणजे एकच काळजी आहे. ती म्हणजे, आता कसली काळजी आहे धनाशेठला? की माझ्या 8व्या पिढीचे काय होईल? 7 पिढ्या बसून खातील एवढी संपत्ती त्यांनी जमवून ठेवलेली, पण 8व्या पिढीचं काय होईल ह्याची चिंता त्यांना होती. कारण 7 पिढींचे मी कमवून ठेवले आहे, चिंता आहे ती 8व्या पिढीची. साधू महाराज हसले आणि म्हणाले, काळजी करू नकोस, मी तुला यातून सोडवतो. साधूने त्याला 1 किलोभर तांदळाची पिशवी दिली. काय केलं? 1 किलोभर तांदळाची पिशवी दिली आणि सांगितले की त्या डोंगरावर एक म्हातारी आजी एका झोपडीत राहते. तिला हे तांदूळ देऊन ये, म्हणजे मी तुला तुझ्या विवंचनेतून म्हणजे तुझ्या चिंतेतून काळजीतून मुक्त करतो. तांदूळ घेऊन धनाशेठ म्हाताऱ्या आजीच्या झोपडीत आला. त्या झोपडीला दार सुद्धा नव्हते. ती म्हातारी आजी भगवंताच्या भजनात दंग होती, म्हणजे देवाचं नामस्मरण करत होती. तिची भाव समाधी लागली होती. धनाशेठच्या पायाच्या आवाजाने आजीची भाव समाधी भंग पावली. तिने वर बघितले आणि म्हणाली, का आलास बाबा इथे? तो म्हणाला, आजी, तुला तांदूळ द्यायला आलो आहे. आजी म्हणाली, अजून 2 दिवस पुरतील एवढे तांदूळ आहेत माझ्या झोपडीत. धनाशेठ परत म्हणाला, हे तांदूळ 3ऱ्या दिवशी उपयोगाला येतील. 3ऱ्या दिवसाची चिंता तुला नको, माझ्या भगवंताला आहे माझी काळजी. असे आजी म्हणता तो पिशवी
घेऊन साधू समोर आला. म्हणजे त्या आजीने धनाशेठने दिलेले तांदूळ घेतले नाही. ती काय म्हटली, माझ्याकडे 2 दिवसाचे तांदूळ आहे. तर धनाशेठ काय म्हटला की 3ऱ्या दिवसासाठी होतील. तर ती बोलली, तू चिंता करू नको माझ्या 3ऱ्या दिवसाची. तो वरती बसलेला जो भगवंत आहे म्हणजेच परमेश्वर आहे, त्याला माझ्या 3ऱ्या दिवसाच्या अन्नाची काळजी आहे. मग धनाशेठ पुन्हा ती धनाची पिशवी घेऊन धनाशेठ पुन्हा ती तांदळाची पिशवी घेऊन साधूकडे आले. साधू म्हणाला, धनाशेठ परत म्हणाला, साधू म्हणाले, मिळाले का तुला उत्तर तुझ्या विवंचनेचे? हो महाराज, मला माझ्या विवंचनेचे म्हणजे चिंतेचे, काळजीचे उत्तर मिळाले. 3ऱ्या दिवसाची तांदळाची चिंता न करणारी म्हातारी आजी मनाने जेवढी मोठी आहे तेवढा मी महामूर्ख आहे. ह्या गोष्टीतून आपण काय शिकलो? सुख समाधानात आहे. म्हणजे सुख हे मानण्यात असतं. आपण नेहमी दुसऱ्याची बरोबरी करतो किंवा आपल्यापेक्षा ज्याच्याकडे जास्त गोष्टी आहे त्याची बरोबरी करतो की त्याच्याकडे बघ किती आहे, माझ्याकडे नाही, आणि असं म्हणून आपण दुःखी होतो आणि आपण तसंच दुःखी राहतो शेवटपर्यंत. पण आपण तसं न विचार करता आपण आपल्याकडे जे आहे, जे भगवंतांनी आपल्याला दिले आहे त्याच समाधान मानावे. मुलांना पण ही गोष्ट समजून सांगा की दुसऱ्याकडे किती खेळणी आहे, दुसऱ्याकडे काय आहे ते पाहून दुःखी होण्यापेक्षा आपल्याकडे जे आहे त्यात समाधान मानायचं, आणि मग आपण किती सुखी होतो, किती आनंदी होतो हे आपल्याला समजतं. हे समाधान काही बाजारात विकत मिळत नाही, तर भगवंताच्या भजनानेच मिळते. आणि त्यासाठी मुलांना तुम्ही थोडेफार देवाच्याही चरणी आपण आपला थोडासा वेळ द्यावा, देवाचे नामस्मरण करावे. अगदी कितीही लहान मुलं असेल तरीही मी सांगेल की त्यांना देवाबद्दल त्यांच्या मनात श्रद्धा निर्माण करा की आपण थोडासा वेळ का होईना आपण भगवंतात लीन केला पाहिजे आपला. ही गोष्ट नक्कीच मुलांना समजून सांगा. सुख हे मानण्यात असतं. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त पॅरेंट्स पर्यंत पोहोचवा. इथे काही शब्द दिलेले आहेत ज्यांचे अर्थ दिलेले आहे ते आपण पाहूया. श्रीमंत म्हणजेच धनवान, विवंचना म्हणजेच काळजी, भगवंत म्हणजेच परमेश्वर किंवा देव, निर्जन म्हणजेच ओसाड, जिथे कोणीही नाही अशी जागा, निर्मनुष्य, अफाट म्हणजे खूप सारे, भरपूर, म्हातारी म्हणजेच वयस्कर वय झालेली व्यक्ती, भावसमाधी म्हणजेच भक्ती अवस्था, भक्तीमध्ये पूर्ण बुडून जाणे, लीन होणे, सर्वस्व म्हणजे सगळ्या काही गोष्टी.